MBBS असो, BDS असो किंवा तत्सम जे काही वेगवेगळे मेडिकल सायन्सेसचे कोर्सेस आहेत त्या ठिकाणी ॲडमिशन घेत असताना नीट ही ऑल इंडिया लेवलची एक्झामिनेशन आपल्याला द्यावी लागते आणि साहजिकच ती एक्झाम दिल्यानंतर जे काही दोन पद्धतीने आपले ॲडमिशन्स होत असतात, एक आहे ऑल इंडिया कोटा सीट्स आणि दुसरे आहेत स्टेट गव्हर्नमेंट कोटा सीट्स. म्हणजे एक तर राज्यातील जे काही 85% कोटा सीट्स आहेत त्या माध्यमातून आपलं ॲडमिशन होईल, किंबहुना ऑल इंडिया लेवलचे जे काही 15% सीट्स आहेत त्या माध्यमातून आपलं ॲडमिशन होत असते. परंतु या दोन्ही कोट्यामध्ये रिझर्वेशन पॉलिसी कशी असते आणि नेमकं कोणकोणत्या घटकाला त्या ठिकाणी रिझर्वेशन्स दिलेले असतात ही बाब आपल्याला या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. OBC नॉन क्रिमिलियर, आता जो व्यक्ती OBC मध्ये आहे त्या प्रत्येक व्यक्तीला ॲडमिशन मिळतं का OBC कोट्यातून? नाही. ज्या पाल्यांचे किंवा ज्या विद्यार्थ्यांचे पालक हे क्लास 2 क्लास 1 ऑफिसर्स आहेत, ज्यांचं इन्कम सेंट्रल गव्हर्नमेंटनं ठरवून दिलेल्या लिमिटपेक्षा जास्त आहे, त्या व्यक्तींचं ॲडमिशन OBC कोट्यामधून होत नाहीत, किंबहुना त्या व्यक्तींना या 27% रिझर्वेशनचा लाभ घेता येत नाही आहे. महाराष्ट्राचा जर विचार केला तर आपण पाहिलं असेल स्टेट गव्हर्नमेंटच्या ज्या 85% सीट्स आहेत त्या सीट्समध्ये नॉन क्रिमिलियरची लिमिट ही 8 लाखाची आहे. याचा अर्थ काय होतो? ज्या OBC कुटुंबातील विद्यार्थी OBC रिझर्वेशनचा लाभ घ्यायचा आहे त्यांचं इन्कम 8 लाखापेक्षा कमी असणं अनिवार्य आहे. ते एखादा व्यक्ती जर नोकरदार असेल, क्लास 2 क्लास 1 ऑफिसर असेल तर त्याचं गव्हर्नमेंट रेकॉर्डवरती ते इन्कम आपल्याला पाहायला मिळतं आणि साहजिकच त्या नोकरदार वर्गाच्या जे काही पाल्य असतात त्यांना या 27%चा लाभ घेता येणार नाही. हे कन्फ्युजन पहिलं याच ठिकाणी दूर करून घ्या. नॉन क्रिमिलियर म्हणजे काय? ज्यांचं इन्कम 8 लाखापेक्षा कमी आहे त्या व्यक्तींना 27% असलेलं OBC आरक्षणाचा लाभ MBBS, BDS किंवा इतर मेडिकल कोर्सेसच्या ॲडमिशनसाठी घेता येईल. त्यानंतर पुढला जो आहे तो म्हणजे SC कोटा 15%. तर या 15% जागा ज्या आहेत ती SC म्हणजेच शेड्यूल्ड कास्ट यांच्यासाठी रिझर्व आहेत. पुढे जर आपण पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल शेड्यूल्ड ट्राईब जे आहेत त्यांना 7.5% जागा ज्या आहेत ते रिझर्वेशन असलेलं तुम्हाला पाहायला. PWD आपण साधारणपणे म्हणतो बघा, म्हणजे फिजिकली चॅलेंज्ड असलेले किंवा ज्याला आपण फिजिकल डिसॅबिलिटी असलेले जे काही लोक आहेत, ज्याला विकलांग म्हणतो मराठीमध्ये आपण, असे हँडिकॅप लोक, ज्या लोकांचं हँडिकॅपचं पर्सेंटेज हे 40%पेक्षा जास्त असतं, 40%पेक्षा जास्त ज्यांचं हँडिकॅप पर्सेंटेज आहे त्या व्यक्तींना ह्या 5%चा लाभ घेता येतो. या ठिकाणी 7.5 झालेला आहे तर ते किती आहे? 5% रिझर्वेशनचा लाभ घेता येतो. आणि EWS हा जो काही सेंट्रल गव्हर्नमेंटनं नवीन कायदा बनवलेला आहे त्या EWS म्हणजे इकॉनॉमिकली वीकर सेक्शन या अंतर्गत जे काही 10% रिझर्वेशन आहे ते देखील संबंधित विद्यार्थ्यांना जी काही ठरवून दिलेली कार्यकक्ष आहे किंबहुना इन्कमचे लिमिट दिलेले आहेत त्या लिमिटमध्ये जर आपण असतून तर साहजिकच आपल्याला EWS रिझर्वेशनचा लाभ घेता येईल. आता ह्या EWS रिझर्वेशनचा लाभ कोणाला घेतो? ज्या व्यक्ती OBC, SC, ST या आरक्षणाचा लाभ घेत नाहीयेत, म्हणजेच ओपन कॅटेगरीमधले आहेत. PWD किंवा ज्याला हँडिकॅप किंवा ज्याला आपण विकलांग म्हणतो हे मात्र ऑल कॅटेगरीमधले लोक जे आहेत ते या रिझर्वेशनचा पॅरलल रिझर्वेशनला कन्सिडर करून लाभ घेता येईल. यांना किती? हँडिकॅप लोकांना किंबहुना PWDला 5%, 10% EWSला, 7.5% तुमच्या ST, 15% SC आणि OBCला आहेत 27%. म्हणजे साधारणपणे हे जर रिझर्वेशन आपण पाहिलं तर 20, 27.5, 37.5 आणि ते जर 45, 44.5 आणि ते 64.5% एवढं रिझर्वेशन आहे आणि उर्वरित जागा ज्या आहेत त्या
ओपन कॅटेगरीला अवेलेबल असतात. मित्रांनो, या ठिकाणी हे रिझर्वेशन पॉलिसी बऱ्याच वेळेला आपल्या मनामध्ये ही शंका असते की नीट परीक्षेच्या माध्यमातून ॲडमिशन होतात तर आपल्याला रिझर्वेशनचा लाभ मिळतो की नाही. तर 100% आपल्याला रिझर्वेशनचा लाभ घेता येईल. साहजिकच या बाबतीमध्ये जर आपल्याला काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाका, आम्ही त्या ठिकाणी आपली नक्की मदत करूयात. ॲडमिशन प्रक्रिया असो, एक्झाम पॅटर्न असो, विविध गव्हर्नमेंट पॉलिसीज असो, या बाबतीमध्ये जर आपल्याला विविध व्हिडिओ हवे असतील किंबहुना आपल्यापर्यंत वेळेत पोहोचण्यासाठी E9 एज्युकेशन या चॅनलला आपण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून यापुढे येणारे व्हिडिओ जे आहेत ते आपल्याला वेळेत पोहोचतील. मित्रांनो, E9 एज्युकेशन हे एक नीट कोचिंग क्लासेस आहेत ज्या माध्यमातून आपण सोप्या समजणाऱ्या भाषेतून नीट परीक्षेची तयारी करून घेतो. त्याचबरोबर प्रत्येक कन्सेप्टचे इंग्लिश सोबतच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सर्व कन्सेप्ट व्यवस्थित समजावी म्हणून मराठीमधून देखील एक्सप्लेन करतो. PhD नेट क्वालिफाईड स्टाफ आहे. डिजिटल बोर्डवर व्हिज्युअलायझेशन होण्याच्या दृष्टिकोनातून व्हिडिओ बेस्ड लर्निंगच्या माध्यमातून तयारी करण्यात येते. PYQ ॲनालिसिस हे महत्त्वाचा घटक जो आहे तो या ठिकाणी कन्सिडर केला जातो. त्याचबरोबर विविध लेवलचे जे काही न्यूमेरिकल्स आहेत, फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, या दोन्ही विषयांची तयारी जी आहे ते या ठिकाणी केली जाते. ऑफलाईन सोबतच 24/7 ऑनलाईन ॲप असिस्टन्स देखील आपल्याला मिळतो. क्लासेसच्या बाबतीमध्ये जर आपल्याला काही माहिती हवी असेल तर आपण संबंधित नंबरवरती संपर्क करू शकता. आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.